वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री माझ्या मुलींनी माझ्या हातावर खूप सुंदर मेहंदी काढली. मला मेहंदीची खूपच आवड आहे आणि लग्नाआधी खूप मेहंदी काढायचे मी. सगळ्यांच्या हातावर सुंदर सुंदर डिझाईन्स काढायचे. कुणाचा कार्यक्रम असो, लग्न असो, काहीही खास दिवस असो, मला मेहंदी काढायला खूप आवडायचं. माझ्या पण डाव्या हातावर नेहमी मेहंदी असायची, पण उजव्या हातावर काढायला मात्र कोणीच नसायचं. मनात नेहमी वाटायचं, एक छोटीशी माझी इच्छा होती की माझ्या दोन्ही हातावर सुंदर मेहंदी असावी, पण त्यावेळेला तर काय ती पूर्ण नाही झाली. पण आता माझ्या दोन्हीही मुली आहेत ना, आणि त्या माझ्या या छोट्या छोट्या इच्छा खूप प्रेमाने पूर्ण करतात. त्यांनी त्यांच्या छोट्याशा हातांनी माझ्या हातावर काढलेली ही मेहंदी माझ्यासाठी खूप खास आहे, कारण यात त्यांच्या प्रेमाची एक सुंदर आठवण आहे. खूप सुंदर मेहंदी काढली होती दोघींनी पण. ही कृतिकाने काढलेली मेहंदी आहे, खूप छान काढल्या. म्हणजे तिच्या इच्छा मनाने तिनं खूप छान काढल्या. हे मधली डिझाईन आणि ही डिझाईन तेवढं तिनं काढल्या. हे वरचे जे चेक्स आहेत हे प्रांजलनंच काढलेले आहेत आणि बॅक साईडला प्रांजलनंच काढलेलं आहे. दोन्ही हातावर सेमच काढलेली आहे, बघू शकताय. दोन्ही हातावर सेमच झालेली आहे, फक्त इथं बोटं रंगवून घेतलेले आहेत आणि हे असं चंद्रकोर काढलेली आहे. नवीन ट्रेंड आहे म्हणून खूप छान दिसते आणि स्पेशली मुलींनी काढले त्यामुळं अजूनच छान. काही लवकर उठून दिवसाची सुरुवात केली. सगळ्यात आधी घराची आवरावर केली, घर स्वच्छ केलं. त्यानंतर बाहेरचं अंगण झाडून घेतलं आणि सुंदर रांगोळी काढली. त्यानंतर देवपूजा पण करून घेतली. हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? अपेक्षा करते खूप छान, मस्त आणि मजेत असणार. तर आज आहे वटपौर्णिमा. तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर सकाळपासून सगळी कामं चाललेली. आता बऱ्यापैकी सगळी कामं झालेली आहेत. माझी पुरणपोळी बनवून झालेली आहे, आमटी, भाजी, आता भजी तळते. बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक झालेला आहे. देवपूजा झालेली आहे, बाहेरची रांगोळी काढून झालेली आहे आणि त्यानंतर आपण आपल्या कुंडीतलं जे वडाचं झाड आहे तिथं सुद्धा छान रांगोळी काढून झालेली आहे. तर आता सगळं आवरलेलं आहे. फक्त आता भजी आणि तळण मी नैवेद्यापुरतं करणार आहे. जेवणाच्या वेळेला गरम गरम करून द्यायचं आहे, तर ते करून घेते आणि मग आता आवरायला घेऊयात. बटाट्याची भाजी करून झालेली आहे. कृतिकाला रेड कलरची भाजी हवी होती म्हणून मग तिला रेड कलरची, पुरणपोळ्या बनवून झालेल्या आहेत. इकडं हे तळण, आमटी, असा स्वयंपाक झालेला आहे. भजी करून घ्यायचे. वरण भाताचा कुकर पण आपला झालेला आहे. बऱ्यापैकी आता हे झालेलं आहे. भजी इथे तळायचे चाललेले आहेत, बघू शकताय. माझा आमरस सुद्धा बनवून झालेला आहे. तो फ्रीजमध्ये मी बनवून ठेवला होता. त्यानंतर काही रील शूट करायच्या होत्या, त्या शूट केल्या आणि आवरून घेतल्या. आता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी मस्त असे तयार झाले मी, बघू शकताय. छान, तुम्हाला लांबून मी सुंदर अशी तयार झाले. भले महाराष्ट्रीयन लुक केला होता आणि ही सगळी ज्वेलरी आपल्याच कलेक्शनमधली आहे. कोमल्स फॅशन वर्ल्डमधली ही सगळी ज्वेलरी आहे. तुम्हाला पण जर घ्यायची असेल ना तर नक्की मला कमेंट करा. खूप सुंदर दिसत होतं ते. कोल्हापुरी साज असेल किंवा काळी पोत असेल, कानात चंद्रकोरचं झुमका असेल, हे सगळंच आपल्या कलेक्शनमधलं आहे. छान असं पूजेसाठी तयार झालेले आहे. आता बाकीच्यांचं अजून आवरलेलं नाही आहे, वाट बघते. ते आल्यावर परत पुढं आपण पूजेला जाऊया. पूजेची तयारी काय काय केली ती दाखवते. आरतीचं ताट, पूजेचं सामान आणि ओटीचं सामान असं सगळं मी तयार करून ठेवलं होतं. पूजेची तयारी केलेली आहे. आमच्या घरी आम्ही एका कुंडीत वडाचं झाड लावलेलं आहे, म्हणून आम्ही घरच्या घरीच त्याच वडाची पूजा करतो. जरी ते झाड कुंडीत असलं तरी त्याच्याशी जोडलेली भावना आणि श्रद्धा खूप मोठी आहे. मनापासून पूजा केली. वटपौर्णिमा हा आपल्या महाराष्ट्रातील एक सुंदर आणि पारंपरिक सण आहे. या दिवशी सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाचं झाड दीर्घायुष्य, स्थिरता आणि निसर्गाशी जोडलेलं प्रतीक मानलं जातं. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पती सत्यवानाच्या प्राणासाठी यमराजाकडे प्रार्थना केली आणि आपल्या बुद्धी व श्रद्धेने सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्या श्रद्धेची आणि पतीच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थनेची आठवण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वडाची पूजा करतात, त्याला फेऱ्या मारतात, ओटी भरतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
वडाची पूजा केल्यानंतर वडाला फेऱ्या काढून घेतल्या, त्यानंतर एकमेकींची ओटी भरून घेतली. घरच्या घरी आपल्या माणसांसोबत सण साजरा करण्याचा आनंदच वेगळा असतो. कधी कधी मोठ्या गोष्टी नाहीत तर असे छोटे छोटे क्षणच आयुष्यभराच्या आठवणी बनवतात. माझ्या मुलींनी काढलेली मेहंदी असेल किंवा दारात काढलेली रांगोळी असेल किंवा आपल्या घरच्या वडाची पूजा असेल, हे सगळं माझ्यासाठी खूप खास आहे. सगळं झाल्यानंतर शेवटी नैवेद्य दाखवून घेतला. तर हा होता आमचा छोटासा वटपौर्णिमेचा दिवस. तुम्हाला आमचा हा घरगुती व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.